डिप्रेशन कमी करण्याचे काही साधे आणि सोपे उपाय. मित्रहो, प्रत्येकाला आपल्याला दररोजच्या या जगण्यामध्ये एक ताणतणाव निर्माण होत असतात. परंतु प्रत्येक व्यक्तीला, ज्यामध्ये पुरुष असो, स्त्री असो किंवा वयस्कर व्यक्ती असो, प्रत्येकाचा एक विशिष्ट असे मित्रपरिवार असतो की ज्यापाशी आपण आपल्या मनातल्या खोलवर रुजलेल्या गोष्टी आपण सांगत असतो. कारण त्यातून आपल्याला एक आनंद आणि डिप्रेशन कमी करण्याला मदत होते. बरीच लोक हे डिप्रेशनातून जे काही अतिशय ब्रेनला त्यांच्या काही धक्का वगैरे बसतो, याचं कारण असं असतं की त्यांच्यामध्ये एक विशिष्ट वेगळीच हे असतं. त्यांना पाहिजे तसा एकही मित्र भेटलेला नसतो. कारण बऱ्याच वेळेस ते आपल्या मित्रांना काही गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते मित्र त्या गोष्टी तिसऱ्यासोबत शेअर करत असतात. त्यामुळं अविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होतो. माझ्या मते आपण प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाला सांगावी असं नाही, परंतु ज्या गोष्टीपासून आपल्याला तणाव निर्माण होत असेल तर ती गोष्ट आपण नक्कीच आपल्या एखाद्या जवळच्या विश्वासू मित्राला सांगितली पाहिजे. परंतु तो मित्र विश्वासाला जागला पाहिजे. कारण आपण त्याला एखादी गोष्ट, एखादा विषय सांगत नाही तर आपला विश्वास त्याच्याकडे गहाण ठेवतो. मान्य आहे, त्याला सांगितल्यानंतर त्याच्याही डोक्यामध्ये ती गोष्ट एखाद्याला सांगण्याची इच्छा असते, बरोबर. परंतु त्यासाठी आपण त्याला एक कालावधी दिला पाहिजे की आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला जी आपण ही गोष्ट याला सांगतोय ही एवढ्या दिवसामध्ये कमी होणार आहे, किंवा यानंतर तिचा प्रसारही झाला तरी आपल्याला त्याचा दुष्परिणाम होणार नाही. त्या पद्धतीनं त्या समोरच्या व्यक्तीला आपण काही दिवस सांगितलं पाहिजे की ही गोष्ट मी तुझ्यापर्यंत सांगितली, परंतु तू कमीत कमी 10 दिवस 15 दिवस ही कोणापाशी सांगू नको. जेणेकरून त्यानंतर त्यालाही एक विशिष्ट आपण वेळ दिल्यामुळं तो त्या वेळेमध्ये ती गोष्ट कोणालाही सांगणार नाही. आणि त्यानंतर तो मनमोकळ्याने कुठं सांगितले तर त्यातून आपल्यालाही त्रास होणार नाही आणि समोरच्यालाही त्रास होणार नाही. या छोट्या टिप्स वापरण्याचा प्रयत्न नक्की करायला पाहिजे माझ्या तरुण मित्र मैत्रिणींनी. मित्रहो, मी माझी मनातली जी एखादा माझा शत्रू जर असेल, आणि शत्रूविषयी आपण एक वेगळेच आपल्या मनामध्ये विचार निर्माण होत असतात, बरोबर, ते सुद्धा मी एखाद्या जवळच्या मित्रापाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. परंतु मी समोरच्या व्यक्तीला एक विशिष्ट कालावधी देतो की तू एवढ्या कालावधीमध्ये हे कुठेही सांगायचं नाही. परंतु सांगताना माझाही विश्वास असतो की हा विषय यानं अगोदरही कुणाला सांगितला तरीसुद्धा माझ्यावरती त्याचा मी दुष्परिणाम होऊ देत नाही. एक विशिष्ट विचार करण्याची क्षमता वाढवली पाहिजे आपण. मी राम कुबेर, सायकोलॉजिस्ट स्टुडंट.